राम राम. मी भरत कडुळे, धन्वंतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा या आपल्या 100% ऑर्गॅनिक असलेल्या कंपनीमध्ये पाठीमागील 10 वर्षासाठी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी हे आवर्जून मी बोलतोय. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेतलं तरी अडचण नाही आहे. शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आम्ही काम करतो आणि ही कंपनीसुद्धा काम करते. हे बोलण्याचं उद्दिष्ट म्हणजे असं आहे की आज म्हणजे लाईव्ह आम्ही प्लॉटवरती आलेलो आहोत आणि हा जो आजची तारीख आज दिनांक 28/9/2025 आज दिनांक आहे आणि रात्री म्हणजे आमच्याकडे अतिवृष्टी झालेली. इथं अतिवृष्टी म्हणजे आता लाईव्ह व्हिडिओमध्ये दिसणार आहे पुढं. सध्या कपाशीमध्ये कसं पाणी वगैरे फुटलेलं आहे, परंतु हा जो कपाशीचा प्लॉट आहे या प्लॉटला धन्वंतरी कंपनीचा गोरिस प्रोम ग्रॅन्युअल बॅक्टोरिज किट RPS आणि स्प्रे RPS असेल, इम्युनोरीचा अल्ट्रा असेल, मायकोरीचा असेल, हे आपण सातत्यानं आलटून पलटून दिलेलं आहे. आता कपाशीसारख्या पिकामध्ये बॅक्टोरिज किट आणि RPS ड्रिचिंग केल्याच्या नंतर काय काय त्याचे फरक होतात किंवा काय वेगळेपण आहे हे आपल्याला स्पष्ट दिसणार आहे. मित्र, या किटमध्ये NPK, PP, झिंक, सिलिकॉन, सल्फर आणि व्हॅम अशा 8 प्रकारचे बॅक्टेरिया आहे. आणि मी बार बार का सांगतोय, पिकाची ताण सहन करण्याची क्षमता. हे ताण सहन करण्याची क्षमता नुसतं सांगणं नाही आहे, याच्यामधले सगळ्यात 2 महत्त्वाचे मुद्दे हे लक्षात घ्या. मायकोरायझा हा तंतुमय मूळ डेव्हलप करत असतो आणि किती बिकट परिस्थिती आली तरी सूक्ष्मातले सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हा मायकोरायझा सातत्याने करत असतो. आणि RPS मधलं ह्युमस हा मुळी डेव्हलप करण्याचं किंवा डॅमेजपासून रोखण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात काम करतो आहे. म्हणून ग्रॅन्युअल RPS 76 आणि बॅक्टोरिज किट आणि लिक्विड RPS 76ची ड्रिचिंग याचा फरक असा आहे मित्र, हा पूर्ण 3 एकरचा प्लॉट आहे. आज या प्लॉटमध्ये कम्प्लीट पाणी फुटलेलं आहे, म्हणजे पाणी फुटून पाणी वाहत आहे पूर्ण प्लॉटमध्ये. आता हा रोड आहे, हा रस्ता पूर्ण रोड आहे, हा पूर्ण वर चढाचा भाग आहे. हा टेकडाचा भाग असल्यामुळं ह्या वरचं पाणी सगळं इथं फुटलेलं आहे. हे बघा, हे पाणी वाहत आहे इथं, हे कंटिन्यू पाणी वाहत आहे या प्लॉटमध्ये. परंतु आज आणि हे पाणी पाठीमागील 1 महिन्यापासून सातत्याने या प्लॉटमध्ये पाणी आहे. आता एवढं पाणी असून सुद्धा या प्लॉटवरती 70-80 बोंड एकदम जबरदस्त पाकलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लॉटची ग्रीनरी बघा आणि पात्याची संख्या, फुलाची संख्या सुद्धा आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये बघू शकतोय. तर हे काय आहे मित्र, कारण एवढे अतिवृष्टी जरी झाली पण पीक ताण सहन करण्याची क्षमतामध्ये हे जिवंत काम आहे. जीवाणू, बॅक्टेरिया, गांडुळांचं काम असल्यामुळं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतोय. सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं, जीवाणू, बॅक्टेरिया असल्यामुळं हा त्याचे रिझल्ट आहेत. हे समोरासमोर आहे. हा पूर्ण आपल्या धन्वंतरी खाल्ला प्लॉट आहे आणि आपल्या बाजूलाच रोडच्या बाजूला इकडं हा प्लॉट आहे. हा प्लॉट दाखवा काकडे सर. हा प्लॉटसुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो. या प्लॉटचं इतकं बेकार कंडिशन झालेलं आहे की पाते बोंड तर सगळे सडलेले, पण वरती एक सुद्धा पान हिरवं प्लॉटला राहिलेलं नाही. म्हणजे एवढा फरक आणि एवढा मोठा डिफरंट हा धन्वंतरी कंपनीची ट्रीटमेंट वापरल्यामुळं होतोय. तर हे आवर्जून सर्व शेतकरी मित्रांनी, ऊस असेल, आता हे जर रिझल्ट कपाशीसारख्या पिकात जर असे असतील तर माझं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक विनंती आहे का, तर ऊस तर हे कपाशीपेक्षा 5 पट ताण सहन करण्याची त्याची नॅचरलीच एक ताकद असते त्या ऊस या पिकाची. त्याच्यामुळं ऊसामध्ये जर तुम्ही धन्वंतरीचं तंत्र जर कंप्लीट वापरलं, जर जास्तीचाही पाऊस झाला, कधी कमी पाऊस झाला, तरीही तुमच्या पिकाला 1% उत्पन्नावर त्याचा इफेक्ट होणार नाही, एवढी गॅरंटेड सांगतो. ऊस आणि मोसंबी ह्या सर्व उत्पादकांनी कपाशीचं चित्र पाहून हे नक्की ठरवावं आणि धन्वंतरीची ट्रीटमेंट योग्य ती मार्गदर्शनाखाली वापरून बघावी. त्याचे रिझल्ट मी व्हिडिओ सांगतो म्हणून असं नाही आहे. तुम्ही तुमच्याकडे 5 एकर क्षेत्र असेल, कुठलं ऊस, मोसंबी, कपाशी, जर त्यातलं अर्धं क्षेत्र वापरून बघा. त्याचे रिझल्ट तुम्हाला पटल्यावर तुम्ही 100% पूर्ण 100% धन्वंतरीवर शेती करणार एवढीच खात्री देतो. हा डिफरंट आणि हा डिफरंट एकदा फक्त काकडे साहेब दाखवून द्या, म्हणजे रोड फक्त रस्त्यामध्ये आडवा आहे. जय धन्वंतरी, जय जय धन्वंतरी. जय धन्वंतरी.